आयुक्त यशवंत डांगे यांनी केली भल्या सकाळी कचरा संकलन यंत्रणेची पाहणी। सक्कर चौक ते दिल्ली गेट वेशीपर्यंत पायी फिरून घेतला सफाई कामगारांच्या कामाचा आढावा। कायनेटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटर अन्यत्र हलवणार। शहर स्वच्छ राहावं यासाठी रात्रपाळी सुरू करण्याचे घंटा गाड्या चालकांना आदेश। नगर महानगरपालिकेत उपायुक्तपदी कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मनपाला मानांकन मिळवून देणाऱ्या यशवंत डांगे यांनी आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी उठून नगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली। आयुक्त अचानक सकाळी सकाळी रस्त्यावर आल्यानं कर्मचाऱ्यांची धांदल उडाली। साफसफाई करणारे कामगार, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या यांच्यावरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी झाडाझडती घेतली। शहर सुरू होण्याच्या आत स्वच्छ झालंच पाहिजे यासाठी त्यांनी सर्वांचे कान उपटले। सकाळी लवकर व्हायला पाहिजे ना काय नगर शहर हे स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे यासाठी आपण सभा यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचं वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार आहोत। कचरा संकलन सकाळ दुपार संध्याकाळ घंटागाड्यांच्या द्वारे होईलच, त्याबरोबरच रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल अशा सूचना आपण घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले। आज शहरामध्ये शक्कर चौक ते शिवाई चौकापासून पुढे माळीवाडा वेस ते कापड बाजार ते चितळे रोड दिल्ली गेट या परिसरामध्ये सकाळी आमच्या आरोग्य विभागामार्फत केले जाणाऱ्या स्वच्छतेच्या कामकाजाची पाहणी केली। त्यांना कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या आणि नाईट स्वीपिंग चालू करण्याबाबत त्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत। लवकरच त्याची अंमलबजावणी होईल। पण स्वच्छ संपूर्ण परिसर हा नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी आमचा प्रयत्नशील आहे। सक्कर चौकापासून त्यांनी आपल्या प्रभात फेरीला सुरुवात केली। त्या अगोदर त्यांनी कायनेटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटरची पाहणी केली। सीना नदी घाट सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठा निधी आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी गार्बेज कलेक्शन सेंटर दुसरीकडे हलवण्याची सूचनाही आलेल्या आहे। त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे माळीवाडा वेस, माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंड, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट वेस या मार्गावरून त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पायी फिरून ठिकठिकाणी सफाईबाबत निर्देश दिले। रस्त्यावर साफसफाई झाल्यानंतर दुकानं उघडतात आणि मग दुकानदार झाडलोट करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात। याबाबत संबंधितांवर तात्काळ कारवाई करा, त्यांना दंड आकारणी करा असे आदेश देण्यात आले। 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत ट्रॅक्टर गेला आतमधलं कचरा आम्ही तिला भेटल्याबरोबर आहे, पण कचरा आतमधून बोलून जास्त आणि तिकडून तिकडून त्या इकडे आम्ही काय टायमिंग आहे? 8:30ला 9ला 8:15 उचलायला हो तुमच्या घरोघरी गोळा करायला घंटागाडी येते ना चक्कर मारायला, संध्याकाळी येते चक्कर मारायला लोक कचरा घ्यायला चक्कर मारायला टाकतात ना। घंटागाडी असले तरी ते लोक खाली फेकतात। आता तुमचे लोक आहे ना, आता महानगरपालिकेचे लोक आहे ना, आता गाडी आतमध्ये घेतली ती आणून इथं टाकतात रोडवर। तिथं सगळं आम्ही तिथं तुमचं दुकान इथं लहान मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, ते तोंडाला असं कपडा लावून जातात असं आहे। ते आपल्या ढकल गाडी ह्याच्यामध्ये एखादं तिकडचं मंगळवार बाजारचा कचरा आम्ही इथं टाकतात जुन्या बाजारातला। माळीवाडा वेशीपाशी असलेली कचराकुंडी तत्काळ बंद करून तो कचरा घंटागाडीद्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली। हा कचरा जो चिवीत पडतोय कचऱ्याचे ढीग, तर त्यासाठी त्या परिसरामध्ये घंटागाडी प्रभावीपणे आम्ही चालू करू आणि त्या स्पॉटचं निर्मूलन करू। 2 वर्षांपूर्वी जसं स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करून दाखवलं, त्याचप्रमाणे यावर्षी देखील या अभियानात नगर कुठेच कमी पडणार नाही याचा आपण दृढनिश्चय केलेला असून यावर्षीही मानांकन मिळवून नगर शहराला भरीव असा निधी उपलब्ध करून देऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन।
निसर्गतेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन